त्याच्यामध्ये बघा त्यांचं मूड चांगलं असताना तव त्यांनी म्हणतात बघा तू घे. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे. चला मी तुम्हाला काल ना मी शॉपिंगला गेली होती ना, सांगितले नाही मी काय काय आणलेली आहे म्हणून, फक्त एवढंच सांगितले की थोडं बहुत शॉपिंग केली आहे. चला मी आज तुम्हाला दाखवते काय काय आणलेली आहे आणि त्याचं प्राइस पण काय आहे ते पण तुम्हाला सांगते. ब्लॉगमध्ये बनवून राहा, सोडून जाऊ नका, पूर्ण फुल ब्लॉग बघा. चला मग तुम्हाला दाखवते. हे बघा एवढंच आहे. ते काल काय झालं, काल माझा म्हणजे की 28 फेब्रुवारीला माझा बर्थडे होता ना, मग फक्त मला पर्सनली ना एक पाहिजे होतं, म्हणजे की आपलं आतमधले कपडे वगैरे असलं पाहिजे होतं. आणि कसं माझ्याकडे ना माझ्या मॅक्सी पण ना खूपच तुम्ही बघितले सर, खूपच म्हणजे खूप डॅमेजेस झालेले आहे, म्हणजे पूर्ण त्याचं फेंट कलर झालेलं आहे, ते एवढं खराब झालेलं आहे ना ते मॅक्सी सगळं, ते आता मलाच घालायला लाज वाटायला लागलं. त्याबद्दल म्हटलं की मी जाऊन पहिला मला मॅक्सीच खरेदी करून घेते म्हणून मी गेली होती. चला तुम्हाला दाखवते. हे बघा मी ना असलं शॉर्टच मॅक्सी घालते, मला असलेच आवडतात, कम्फर्टेबल वाटतं. हे एक आहे आणि हे एक आहे. हे दोन मॅक्सी घेतली. हे प्युअर कॉटन आहे, दोन्ही प्युअर कॉटन, पूर्ण कम्फर्टेबल आहे. आणि हे माझे मॅक्सी आहे ना, हे जास्त लोक असं घालत नाही आहे, चुकून कोण तरी तेवढंच घालतात. हे त्याबद्दल ना हे मॅक्सी ना फक्त एकच दुकानमध्ये भेटतं, बाकी कुठलं दुकानमध्ये पण भेटत नाही आहे. आणि तुम्हाला मी ह्याचं बिल पण सांगते. तिथं ते असं दुकान आहे ना, तिथं 1 रुपया पण कमी करत नाही, फिक्स म्हणते की फिक्स रेट, तिच्यावर आपण काय म्हणते बार्गेनिंग करायचंच नाही. तुम्हाला मी दाखवते एक मॅक्सीचं प्राईस बघा. ठीक आहे, हे बघा 455 आहे एक मॅक्सीचा प्राइस. आता दोन्हीचे किती झाले तुम्ही हे करा. त्याच्यानंतर ना मी येत होती आणि परत ना गुडियाचे पप्पाच म्हणायला लागले की टॉप घेणार तर घे. त्यांनी स्वतः म्हटले म्हणून ना, नाहीतर मी त्यांच्याकडनं हेच केली नव्हती की माझ्या बर्थडेला ड्रेस पाहिजे. त्यांनी स्वतः म्हटले की घेणार तर एक अजून 1-2 कुर्ती घे म्हणून. मग तिकडनं पुढे गेलो दुकानमध्ये आणि हे बघा हे 2 कुर्ती. हे प्युअर कॉटन नाही आहे, रेयॉन मिक्स आहे, ह्याच्यामध्ये मिक्स कापड आहे. हे बघा हे एक पिंक कलरचं घेतली, 3/4 स्लीव्ज आहे आणि मी डबल एक्सेल मध्येच घेतलेली आहे. हे एक आहे आणि हे एक कलर आहे, हे पर्पल कलर आहे वाटतं ना हे. आणि ह्याच्यामध्ये बघा हे काय ते हत्तीचं डिझाईन आहे. हे पण 3/4 स्लीव्ज आहे आणि हे पण डबल एक्सेल आहे. हे 2 कुर्ती घेतली मी आणि हे 2 कुर्तीचं मी तुम्हाला रेट सांगते. हे तर ह्याच्यावर तर नाही आहे. हे मला ना 300ला एक पडलं बघा, म्हणजे की टोटल 600 झाले. मी नाहीच घेणार होती, लेकिन ह्यांचे पप्पाच म्हटले की राहू दे, घे आता आलेले आहे तर 2 घे म्हणून. मग म्हणजे ते द्यायला लागले तर मग सोडायचं कशाला, ते स्वतःच म्हणायला लागले की घे म्हटले. मग म्हटले की चला मग घेऊ. तेवढंच मी खुश झाली, खूपच खुश झाली. एवढंसं बघा शॉपिंग केली, बाकीचं काही शॉपिंग केली नाही आहे. एवढंसं 2 टॉप घेतली आणि 2 मॅक्सी घेतली एवढंसं. लेकिन छान आहे, एवढंसं काय नाही, रेग्युलर यूजसाठी वगैरे. आणि कसं असतं, मी हे नकोच म्हणत होती, लेकिन कसं असतं माहीत आहे, हजबंडचं मूड चांगलं असताना तव त्यांनी म्हणतात बघा तू घेणार तर घे म्हणून, तव पटकन ना घ्यायला पाहिजे. तव ना आम्ही नखरे करायचं नाही. आणि एकदा सोडलं ना मग परत झालं, मग त्याच्यानंतर परत मागितले की नाही माझं पेमेंट संपलं, नाही तर हे आहे प्रॉब्लेम, ते आहे प्रॉब्लेम, स्वतः होऊन तरी पण मी 2 वेळा नको म्हटली. आणि परत त्याने एकदा हे म्हटले आता घेणार तर खा, मग नंतर मग नाही आहे हे आहे असं म्हणायचं नाही. म्हटलं की जाऊ दे चला मग घेतले मी. मला ना तिकडचं एक ना कुर्ती दुपट्टा पॅन्ट सेट पण होतं, ते पण मला खूप आवडलं होतं, की त्याचं खूपच हाय रेंज होतं. त्याबद्दल म्हणजे की राहू दे तिकडं, नेक्स्ट पुढच्या वेळी बघूया म्हणून ना मी नको. तर हा व्लॉग मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.